नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, मच्छरांचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढलं की आपण मार्केटमध्ये मिळणारे केमिकलयुक्त स्प्रे, कॉईल, फास्ट कार्ड वगैरे वापरतो. परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्या वापरामुळे मच्छर तर काही दूर जात नाही, परंतु त्याचा जो धूर आहे, वास आहे, त्यामुळे आपल्याला बरेचसे आजारही होऊ शकतात. घरामध्ये लहान मुलं असतील, वयस्कर लोकं असतील तर असे हे केमिकलयुक्त स्प्रे, कॉइल्स, फास्ट कार्ड वापरणं त्यांच्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतं. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये कुठलेही केमिकल नाही, औषधं नाही किंवा कुठलंही फास्ट कार्ड, कॉईल वगैरे न वापरता घरच्या घरी सोप्या पद्धतीने घरातच उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून हा मच्छरांसाठीचा उपाय आपण बनवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातच उपलब्ध असणाऱ्या या वस्तू नैसर्गिक सुद्धा आहेत, ज्यामुळे घरामध्ये लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील तरी सुद्धा हा उपाय तुम्ही अगदी बिनधास्त करू शकता. चला तर थोडाही उशीर न करता आजचे हे दोन्हीही उपाय बनवायचे तरी कसे ते पाहूया. आणि तुम्ही पाहताय सगळ्यात आधी आपण इथे घेतलेला आहे हा सोललेला लसूण. हो, तुम्ही अगदी योग्य ऐकताय. मच्छरांना दूर पाऊल लावण्यासाठी हा लसूण खूपच फायदेशीर असतो. त्यामुळे बारीक अशा लसणाच्या पाकळ्या असतील तर त्या 10 ते 12 घ्या. मोठा लसूण असेल तर 4 ते 5 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आता या लसणाच्या पाकळ्या वाटल्यास तुम्ही मिक्सरला वाटून त्याची बारीक पेस्टही तयार करू शकता किंवा अशा खलबत्त्यामध्ये त्या बारीक करून आपल्याला घ्यायच्या आहेत. तर पहा, अशा प्रकारे लसणाची बारीक अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे. अंदाजे एक अर्धा चमचाभर ही पेस्ट आपली तयार झाली आहे. यानंतर आपल्याला लागणार आहे मातीचा असा दिवा किंवा रोजच्या वापरातली एखादी पणती वगैरे असेल, दिवा असेल तर तो तुम्ही घ्यायचा आहे. सगळ्यात आधी ही जी तयार लसणाची पेस्ट आहे या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. यासोबतच आपल्याला लागणार आहे तेल. आता इथे तेल आपल्याला कुठलं वापरायचं आहे? जर तुम्हाला शक्य असेल तर कडुलिंबाचं तेल तुम्ही नक्की वापरा. कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये, किराणाच्या शॉपमध्ये अगदी सहज आणि स्वस्तात मिळणारं हे नीम ऑइल म्हणजे कडुलिंबाचं तेल आपल्याला घ्यायचं आहे. नसेल तरी काहीही हरकत नाही. तुम्ही साधं खोबरेल तेल सुद्धा वापरू शकता किंवा मोहरीचं तेल वापरू शकता. पण जर शक्य असेल आणि 100% रिझल्ट तुम्हाला याचा हवा असेल तर तुम्ही कडुलिंबाचं तेल नक्की वापरा. यासोबतच आपल्याला लागणार आहे भीमसेनी असा शुद्ध कापूर. तर भीमसेनी कापराच्या 4 ते 5 वड्या मी घेतल्या. या सुद्धा अशा बारीक पावडरमध्ये आपल्याला तयार करायचे आणि कापराची ही जी पावडर आहे ती सुद्धा या लसणासोबतच आणि कडुलिंबाच्या तेलासोबत या दिव्यामध्ये आपल्याला मिक्स करायची आहे. तर तुम्ही पाहाल खूप इफेक्टिव्ह असा हा दिवा आपला तयार झालाय. संध्याकाळच्या वेळी ज्यावेळेस सगळ्यात जास्त मच्छर येत असतात त्यावेळेस घरामध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे. यामध्ये आपण लसूण, कापूर, कडुलिंबाचं तेल असे पदार्थ वापरलेले आहेत ज्याला स्वतःचा असा खूप स्ट्रॉंग असा वास असतो आणि या वासामुळेच घरातील मच्छर हे दूर पळून लावण्यास खूपच फायदेशीर ठरतात. आता हा दिवा लावताना काय करायचं की घरातील दरवाजे, खिडक्या ज्या आहेत त्या आपल्याला बंद करायच्या आहेत आणि त्यानंतर जिथे तुम्ही झोपणार आहात किंवा घरामध्ये हा दिवा आपल्याला सुरू ठेवायचा आहे. ज्यावेळेस या तेलाचा, कापराचा, लसणाचा स्ट्रॉंग वास घरामध्ये सर्वत्र पसरेल त्यानंतरच आपल्याला दरवाजा, खिडक्या उघड्या करून ठेवायच्या आहेत. कारण या स्ट्रॉंग वासामुळे घरातून मच्छर बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हा दिवा बराच वेळ चालल्यानंतरच दरवाजा, खिडक्या आपल्याला उघड्या करायच्या आहेत. जोपर्यंत हा दिवा घरामध्ये चालणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहाल एकही मच्छर तुमच्या आसपास सुद्धा येणार नाही. तर पहा, मच्छरांना घरातून कायमस्वरूपी दूर पळून लावण्याचा आणखीन एक खात्रीशीर असा उपाय आणि हा सुद्धा अगदी नैसर्गिक असा उपाय आहे. तुम्ही हा उपाय सुद्धा नक्की करून पहा. आणि यासाठी आपण इथे घेतलेला आहे नारळ. पहा, नारळ आपण ज्यावेळेस सोलतो त्याची ही जी साल आहे किंवा त्याचं जे केसर आहे, बरेच जण वेस्ट समजून ते फेकून देतात. परंतु नारळाची ही साल मच्छरांवरती खूपच इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे कधीही नारळ सोलून झाल्यानंतर याची ही साल फेकून द्यायची नाही, तर त्याचा वापर तुम्ही मच्छरांसाठी, माशा, चिलटं वगैरे दूर करण्यासाठी नक्कीच वापरू शकता. आता नारळ सोलताना हा जो बारीक भुगा नारळाचा शिल्लक राहतो तो सुद्धा फेकून द्यायचा नाही बरं, हा सुद्धा खूपच फायदेशीर आहे. तर पहा, नारळाचा हा भुगा त्याचबरोबर नारळाचं हे जे केसर आहे थोडंसं लांब-लांब आहे त्यामुळे कात्रीने त्याचे बारीक असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. न वापरता येणाऱ्या एखाद्या भांड्यामध्ये किंवा मातीचा मोठासा दिवा असेल तर त्यामध्ये नारळाचं हे केसर आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे आहे 1 ते 2 तेजपत्ता. मसाल्यांमध्ये असलेले हे तेजपत्ता ज्याचा स्वतःचा असा खूप स्ट्रॉंग असा वास असतो, हे तेजपत्ता आपल्याला घ्यायचे आहेत. हे सुद्धा बारीक आपल्याला या नारळाच्या सालीसोबतच मिक्स करायचे आणि त्यासोबतच आपल्याला लागणार आहे कापूर. आता कापूर सुद्धा शुद्ध असा भीमसेनी कापूर घ्या, कारण कुठलाही जर कापूर घेतला तर त्याचा हवा असा इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही. त्यामुळे शुद्ध असा भीमसेनी कापूर, त्याचबरोबर कांदा, लसूण सोलून झाल्यानंतर त्याची जी साल असते ही वाळलेली साल सुद्धा फेकून न देता त्याचा सुद्धा वापर आज या उपायामध्ये आपण करणार आहोत.
आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला लागणार आहे कडुलिंबाचं तेल म्हणजेच नीम ऑइल. जसं मी म्हटलं, की अगदी कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये सहज मिळणारं हे कडुलिंबाचं तेल घरामध्ये नक्की असू द्या. मच्छरांवरती हे खूपच इफेक्टिव्ह आहे. तर या मिश्रणामध्ये थोडंसं कडुलिंबाचं तेलही मी मिक्स केलेलं आहे. आता हे जे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे ते आपल्याला छान पेटून घ्यायचं आहे. यामध्ये आपण कापूर, तेल वगैरे वापरलेलं आहे. नारळाचं साल आहे ती सुद्धा वापरलेली आहे. त्यामुळे हे जे साहित्य आहे पटकन पेटतंही. छान पेटल्यानंतर याचा चांगला धूर होणार आहे. आता हा जो धूर आहे आपल्याला सगळ्या घरामध्ये फिरून घ्यायचा आहे. या धुरामध्ये जेवढा काही स्ट्राँग वास आहे, जे पदार्थ आहे त्याचा परिणाम मच्छरांवरती खूपच पटकन होतो. त्यामुळे रोज संध्याकाळी हा उपाय तुम्ही घरामध्ये नक्की करू शकता. ज्याचे कुठलेही साइड इफेक्ट आपल्या शरीरावर तर होतच नाही, मच्छरांवरती याचा खूप लवकर इफेक्ट तुम्हाला नक्कीच दिसेल. तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये हे जे दोन्ही उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, माझ्या सांगण्यावरून हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. फक्त एकदाच वापराल तर लगेचच तुम्हाला याचा इफेक्टही जाणवेल. 100% नैसर्गिक आणि घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून हे उपाय आपण केलेले आहेत. त्यामुळे त्याचे कुठलेही साइड इफेक्ट घरामध्ये लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, पाळीव प्राणी असतील तर त्यांच्या शरीरावर अजिबात होत नाही. त्यामुळे अगदी बिनधास्तपणे हे हे उपाय तुम्ही करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना जास्तीत जास्त नक्की शेअर करा. कारण मच्छरांमुळे आजकाल बरेचसे आजारही पसरत आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा या उपायांची खूप गरज आहे. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की पोहोचवा. आणि अशाच प्रकारे घरातून पाल, झुरळ, उंदीर किंवा चिलटं, माशा वगैरे सुद्धा दूर करण्यासाठी आत्तापर्यंत सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी भरपूर असे 100% खात्रीशीर आणि तितकेच नैसर्गिक असे उपाय या चॅनेलवरती मी शेअर केलेले आहेत. ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा. आजच्या व्हिडिओप्रमाणे ते उपायसुद्धा तुम्हाला नक्कीच नवीन आणि फायदेशीर ठरतील. मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि माझी मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, व्हिडिओ तुम्हाला थोडा जर उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून जेव्हा कधी मी एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. कुठलाही नवीन आणि उपयोगी व्हिडिओ मिस होणार नाही.